गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण काय स्टार्ट केलं होतं? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. And we have seen about the internal restoring forces, or we can call it as the deforming forces, then elasticity, plasticity, then definition of stress and strain, and we have started the types of stress. मग आपण टाइप्स ऑफ स्ट्रेस आणि स्ट्रेन स्टार्ट केले. ओके, पहिला कुठला बघितला आपण? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस आणि स्ट्रेन. नाउ वी हॅव टू सी अबाउट द व्हॉल्यूम स्ट्रेस. लास्ट लेक्चरला काय काय बघितलं आपण? स्ट्रेस स्ट्रेनची डेफिनेशन बघितली आहे, त्याचे टाइप्स बघितले, त्याचं ओरिजिन बघितलं. ओरिजिन म्हणजे रिस्टोरिंग फोर्सेसच्या बाबतीत म्हटलं आपण. मग त्यावरून काही डेफिनेशन सांगितले. इलॅस्टिसिटी, प्लास्टिसिटी, पुन्हा डिफॉर्मेशन म्हणजे काय, डिफॉर्मिंग फोर्सेस म्हणजे काय. नाउ वी हॅव टू सी अबाउट द व्हॉल्यूम स्ट्रेस. व्हॉल्यूम स्ट्रेस अँड स्ट्रेन हे दोन्ही बघून घेऊया. व्हॉल्यूम स्ट्रेस अँड स्ट्रेन. सो व्हॉल्यूम स्ट्रेस अँड स्ट्रेन याच्या नावातच ॲक्च्युली नावात काय आहे? व्हॉल्यूम. शेक्सपियर म्हणाला होता व्हॉल्यूम नावात काय आहे, तर आपल्या नावात सध्या व्हॉल्यूम आहे. सो काय बघायचं आहे आपल्याला व्हॉल्यूम स्ट्रेसच्या बाबतीत? मग आपण काय करायचं की समजा एक एअर बलून जर घेतला आपण आणि त्याला जर फुगवला आणि तो एअर बलूनचं व्हॉल्यूम जर एअरमध्ये मेजर केलं आणि तुम्ही काय केलं, एक एअर बलून घेतला, त्याला आपण ब्लो केलं. कशात? एअरमध्ये. आणि तोच जर आपण बलून जो फ्लो केलेला किंवा ब्लो केलेला आहे ना, तो जर वॉटरमध्ये ठेवला, समजा हा वॉटरमध्ये ठेवला, तर काय होतं की त्याचं व्हॉल्यूम डिक्रीज होतं. काय होतं? व्हॉल्यूम डिक्रीज होतं. काय झालं इथं? फक्त काय झालं आपलं की दोन्हीकडचं आपण मीडियम बदललं. पहिल्यांदा मीडियम कुठलं होतं? एअर मीडियममध्ये होतं. फक्त एअर मीडियममध्ये एअर ब्लो किंवा बलून तुमचा ब्लो करून ठेवलेला होता. पण तोच जर फुलवलेला बलून आहे किंवा ब्लो केलेला बलून आहे, तो आपण जर वॉटरमध्ये डीप केला किंवा इमर्स केला असं जर म्हटलं, तर काय होतं की त्याचं व्हॉल्यूम डिक्रीज होतं. आता हे नक्की काय होतं की वॉटर जे आहे ना, ते वॉटर काय करतं की ह्या बलूनला ना सगळीकडून फोर्स लावतं. म्हणजे कसं होतं की ह्याचं थोडक्यात प्रेशर चेंज झालेलं असतं. एअरमधलं प्रेशर आणि वॉटरमधलं प्रेशर ह्याच्यामध्ये थोडा फरक असतो. मग काय होतं की त्या प्रेशर चेंजमुळे काय होतं की तुमच्या बलूनवर ना एक एक्स्ट्रा काही फोर्सेस लागतं आणि काय होतं की त्याचं व्हॉल्यूम चेंज होतं किंवा कॉम्प्रेस होतो असं आपण म्हणतो. किंवा असं अनदर एक्झाम्पल घेतलं, समजा आपण एखादं एक रबरी बॉल जर घेतला आपण आणि त्याच्यावर सगळीकडून आपण जर फोर्स लावला, पूर्ण सरफेस आहे त्या सरफेसवर ना कसा लावला, असा फोर्स लावला की ज्याद्वारे तो परपेंडिक्युलर होईल. तो फोर्स ना त्या बॉडीच्या सरफेसच्या परपेंडिक्युलर होईल. असं जर आपण फोर्सेस लावले ना, तर काय होतं की ना त्या बॉलचं जे आहे ते कसं होतं की तुमचा साईज चेंज होते. हे तर लक्षात आहे ना? तुमचा जो स्माइलीचा बॉल असतो त्या तुम्ही जर असं कॉम्प्रेस केला तर काय होतं की त्याची साईज चेंज होते. म्हणजे कसं? व्हॉल्यूम डिक्रीज होतं. व्हॉल्यूम कधी डिक्रीज होणार? ज्यावेळी आपण जो आपला फोर्स लावणार आहे ना, तो फोर्स कसा त्या सरफेसच्या परपेंडिक्युलर असायला पाहिजे आणि ओव्हरऑल सरफेसवर आपल्याला फोर्स लावायचा आहे. एका ठिकाणी लावला, दुसऱ्या ठिकाणी लावला नाही असं नाही करायचं. की कसं करायचं? आपल्याला होल सरफेसवर ना फोर्स लावायचा. मग काय होतं की त्याचं व्हॉल्यूम चेंज होतं. मग अशा केसमध्ये काय होतं की तुमच्या बॉलमध्ये ना की साईज चेंज होते पण शेपमध्ये काही फरक पडत नाही. म्हणजे जर तुम्ही सगळीकडून जर फोर्स लावला, समजा हा जर स्पिअरिकल शेप असेल, तर फोर्स लावल्यानंतर पण तुमचा स्पेरिकल शेपच मिळणार आहे. कसा? स्पेरिकल शेपच मिळणार आहे, फक्त त्याची साईज कमी झाली असेल. आता कसं झालं की तुम्ही ज्यावेळी कॉम्प्रेस करायला लागता त्यावेळी त्याच्या आतमध्ये पण काहीतरी फोर्स तयार होणार ना. आता
आपण म्हटलं होतं की लास्ट टाइम की इंटरनल रेजिस्टन्स फोर्सेस असणार आहेत त्या बलूनमध्ये म्हणतील किंवा त्या स्माइलीच्या बॉलमध्ये म्हणत असतील. कसं आहे ते स्वतः आतून काहीतरी इंटरनल फोर्सेस लावतात. मग अशा केसमध्ये काय होतं की त्याच्या आतमध्ये ना इंटरनल फोर्सेस तयार होतात. मग आता इंटरनल फोर्सेस पर युनिट एरिया म्हणजे स्ट्रेस तयार होतो, बरोबर. ताण तयार होणार त्या बॉलमध्ये की ज्याद्वारे तो शेपच्या जे बॉडीचं साईज आहे ते साईज चेंज करण्यासाठी तो रेजिस्ट करत असतो असं म्हणतो आपण, शॉर्ट अँड स्वीट म्हटलं तर. म्हणून आपण काय करतो किंवा त्या बॉल काय करतो तर आतून काही फोर्स लावत असतो ज्याद्वारे त्याचा शेप चेंज नाही झाला पाहिजे, त्याला आहे त्याच असं राहायचं आहे. मग अशा वेळी जो स्ट्रेस तयार होतो बॉडीमध्ये त्याला म्हणतात व्हॉल्यूम स्ट्रेस. म्हणजे बॉडीचं ज्यावेळी तुम्ही व्हॉल्यूम चेंज करण्यासाठी डिफॉर्मिंग फोर्सेस लावता त्यावेळी जो बॉडीमध्ये स्ट्रेस तयार होतो त्याला म्हणतात व्हॉल्यूम स्ट्रेस. मग व्हॉल्यूम स्ट्रेसची डेफिनेशन कशी होते किंवा मॅथमॅटिकल फॉर्म्युला कसा होतो की व्हॉल्यूम स्ट्रेस आपल्याला डेफिनेशन माहिती आहे. स्ट्रेस म्हणजे काय, फोर्स पर युनिट एरिया, करेक्ट. इंटरनल रेजिस्टन्सिंग पर युनिट एरिया असं आपण म्हटलं होतं. मग स्ट्रेस म्हणजे नथिंग बट काय होतं की फोर्स पर युनिट एरिया. फक्त काय होतं की ज्यावेळी तुम्ही मोस्टली व्हॉल्यूम स्ट्रेसच्या बाबतीत म्हणत असताना त्यावेळी मीडियम चेंज झालेलं असतं मोस्टली. काय होतं की तुमचं मीडियम चेंज होतं. मीडियम चेंज म्हणजे काय, हा बलून कसा आता एअरमध्ये आहे, तोच जर कुठे गेला आपला वॉटरमध्ये गेला, तुमच्या वॉटरमध्ये गेला म्हणजे मीडियम चेंज झाले. अशा वेळी काय होतं की तुम्हाला ना फोर्सला कसं डिफाईन करतात, एरिया इंटू चेंज इन प्रेशर. तुम्ही इमर्स करताना एरिया सेम असतो पण कसं होतं की साईडचा तुमचा प्रेशर चेंज होतं. मग कसं लिहितात ते, एरिया इंटू चेंज इन प्रेशर डिवायडेड बाय एरिया. मग ह्याची व्हॅल्यू काय होते, चेंज इन प्रेशर. व्हॉल्यूम स्ट्रेसची मॅथमॅटिकल क्वांटिटी कशी आहे, चेंज इन प्रेशर. आता प्रश्न उरला असं कसं लिहू शकतो आपण. प्रेशरची डेफिनेशन काय आहे, फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर म्हणजे काय, फोर्स पर युनिट एरिया ना, पास्कलनं आपण मेजर करतो. मग फोर्स कसा लिहू शकतो, फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. तेच केलं आहे फक्त इथं. फक्त आपण काय म्हटलं इथं, चेंज इन प्रेशर म्हटलेलं आहे. तुमच्या प्रेशरमध्ये काहीतरी चेंज होणार आहे, त्या प्रेशरमुळे तुमचा इथं काहीतरी स्ट्रेस तयार होणार आहे. म्हणून आपण म्हणतो याला एरिया इंटू चेंज इंटू प्रेशर डिवायडेड बाय एरिया. हे आलं लक्षात बॉयज, आले लक्षात हे. मग आता हे असं का लिहिलं तर याचा यूज करू, हा फॉर्म्युला आपल्याला प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, हा फोर्स म्हणतोय ना तो मीडियमचा म्हणतोय, तो मीडियमचा म्हणतोय मी. मीडियम तुमचं ज्याच्यात आहे ते, हा वेगळा, हा तुमचा डिफॉर्मिंग फोर्स आहे ना. तर दोन्ही घोळ घालून ठेवाल. हां, सो लिहिताना सांभाळून लिहायचं. एरिया इंटू चेंज इन प्रेशर. हे झालं व्हॉल्यूम स्ट्रेसच्या बाबतीत. मग व्हॉल्यूम स्ट्रेन काय असणार आता, की व्हॉल्यूम स्ट्रेस तर बघितलं की आपण असं लिहू शकतो की काय, इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस पर युनिट एरिया, आणि त्या स्पेरिकल किंवा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे. तर व्हॉल्यूम स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेनची डेफिनेशन काय आहे किंवा स्ट्रेन म्हणजे काय असतं, चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. आता इथं कुठल्या डायमेन्शनमध्ये चेंज होतोय, मी मागाशी म्हटलं होतं की बॉल कसा होता तुमचा, ओरिजिनली असा होता आणि त्याला कॉम्प्रेस करून केवढा केला आपण, बारीक केला. आता मी डेफिनेशनमध्ये म्हटलं होतं की चेंज इन अ डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. आता इथं कुठल्या डायमेन्शनला चेंज झाला आहे, म्हणजे कुठली क्वांटिटी चेंज झाली इथं, बॉलची व्हॉल्यूम चेंज झाला आहे ना. हां, मग ते इथं कन्सिडर करायचं आपल्याला. आपण डेफिनेशनमध्ये नक्की म्हटलं होतं की चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन, पण इथं कुठलं डायमेन्शन चेंज होतं, आपलं व्हॉल्यूम हे डायमेन्शन चेंज होतं. मग आपल्याला इथं लिहिताना काय लिहायचं आहे डेफिनेशनमध्ये, चेंज इन डायमेन्शन म्हणजे व्हॉल्यूम, चेंज इन अ व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. स्ट्रेनची डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला, चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. मग इथं तुमचं व्हॉल्यूम चेंज होतं आहे, त्यालाच आपण डायमेन्शन असं म्हणत असतो. व्हॉल्यूम चेंज होतं आहे, मग ते इथं लिहिलं आहे आपण, डी व्ही
डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम किती आहे व्ही. हे झालं स्ट्रेनची डेफिनेशन किंवा स्ट्रेनला मॅथमॅटिकली असं लिहितं. आता काय आहे की मोस्टली काय असतं की डी व्ही काढताना काय करतात फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम असतं. चेंज इन व्हॉल्यूम काढताना काय करतात की फायनल व्हॉल्यूम डिवायडेड बाय मायनस किंवा मायनस इनिशियल व्हॉल्यूम असतं. त्यामुळे मोस्टली काय होतं की हा जो डी व्ही आहे तो कसा आहे तो मायनस. मोस्टली काय होतं की तुमचा जो डी व्ही आहे तो कसा आहे तो मायनस. जेव्हा तुम्ही कॉम्प्रेशन हे कन्सिडर करत असताना त्यावेळी काय होतं की तुमचा डी व्ही कसा असतो मोस्टली मायनस असतो. आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करताना काय करूया की फक्त एवढीच क्वांटिटी कन्सिडर करायची डी व्ही बाय व्ही. अदरवाईज बाय डेफिनेशन कसं आहे मायनस डी व्ही बाय व्ही कॉम्प्रेशनसाठी. हे लक्षात आलं हो नाही झोप गेली नाही वाटतं अजून कसं रे. सो काय करूया आधी हे व्हॉल्यूम स्ट्रेन आणि स्ट्रेसच्या बाबतीत लिहून घेऊया मग आपण नेक्स्ट ह्याला जाऊ. ह्या बॉलची तेवढी काढून घ्या छोटी डायग्राम. लई गरज नाही आहे थोडक्यात काढा. झाली काढून. हां व्हॉल्यूम स्ट्रेस त्याला अजून एक नाव आहे हायड्रोस्टॅटिक व्हॉल्यूम स्ट्रेस. ब्रॅकेटमध्ये लिहा नाव हायड्रोस्टॅटिक व्हॉल्यूम स्ट्रेसला अजून एक नाव आहे. अजून त्याचं नामकरण 16 झालं आहे. घरातल्याने 2-2दा बारसा घातले. त्याचं नाव लिहा हायड्रोस्टॅटिक ब्रॅकेटमध्ये हायड्रोस्टॅटिक व्हॉल्यूम स्ट्रेस. हायड्रोस्टॅटिक व्हॉल्यूम स्ट्रेस. हायड्रोस्टॅटिक व्हॉल्यूम स्ट्रेस लिहा. when deforming force acting on a body produces change in its volume, the stress is called volume stress. त्याच्यामध्ये काय करा चेंज इन इट्स व्हॉल्यूमच्या अंडर एक अंडरलाईन करून ठेवा. चेंज इन इट्स व्हॉल्यूमच्या खाली एक अंडरलाईन करून ठेवा. लिहा नेक्स्ट. when force F bar म्हणजे असं F bar म्हणजे वरती लिहितात डॅश. F bar acts normally when force F bar acts normally and uniformly all over surface area capital A, all over surface area capital A of a body produces change in size but no change in shape. Such a stress is called volume stress. यापैकी कुठलाही एक लिहिला तरी चालेल. Such a stress is called volume stress. त्यातलं काय करा F bar आहे ना F bar acts normally and uniformly त्याच्या अंडरलाईन करून ठेवा.
एफ बार ॲक्ट्स नॉर्मली अँड युनिफॉर्मली, ते एक. आणि लास्टला चेंज इन साईज, लास्टला अजून एक आहे चेंज इन साईजच्या खाली अंडरलाईन करून ठेवा, चेंज इन साईज. सच अ स्ट्रेस इज कॉल्ड व्हॉल्यूम स्ट्रेस. मग हे डेफिनेशन हे घ्या, हा फॉर्म्युला. व्हॉल्यूम स्ट्रेन अ डिफॉर्मिंग फोर्स acting perpendicular to entire surface of a body produces volume strain. So volume strain equal to हे घ्या, volume strain equal to dV by V. याला असंही लिहू शकता, नोटेशनमध्ये फरक असतो फक्त, बाकी असंही लिहू शकता तुम्ही. हे dV म्हणतात आणि याला del V म्हणतात. या दोघांचा अर्थ एकच आहे, फक्त याला हे एक नोटेशन वेगळं आणि हे एक नोटेशन वेगळं. याला dV म्हणतात, याला del V. झालं. हां, आता एवढं लक्षात ठेवा की मी सुरुवातीला जे 2 सेंटेन्स लिहिले होते, वेन डिफॉर्मिंग फोर्सेस, आणि त्यानंतर अजून एक व्हॉल्यूम स्ट्रेस, त्यापैकी कुठलाही एक सेंटेन्स लिहिला तरी सफिशियंट आहे पेपरला. त्यापैकी कुठलंही लिहा. जर त्याने विचारलं की व्हॉल्यूम स्ट्रेस अँड स्ट्रेनचा 2 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर एक डेफिनेशन लिहायचं आणि फॉर्म्युला लिहायचं त्यांचं, तेवढं सफिशियंट होतं. ओके, आताचा प्रश्न आला, हे झालं व्हॉल्यूम स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या बाबतीत. सो आता ह्यानंतरचा आणि एक टाईपचा असतो की तुमच्या बॉडीवर ना अजून एक प्रकारचा स्ट्रेस येत असतो, किंवा एखादी फिजिकल ऑब्जेक्ट असेल त्यावेळी कसं असतं, त्याला म्हणतात शेअरिंग स्ट्रेस अँड स्ट्रेन. शेअरिंग स्ट्रेस अँड स्ट्रेन. आता कसं आहे, या सेक्शन्समध्ये तुम्हाला फक्त डेफिनेशन्स आहेत, जास्त मोठे एक्झाम्पल्स किंवा हे नाही आहेत, काय म्हणतात ते एक्सप्रेशन्स असे नाही आहेत या चॅप्टरमध्ये, मोस्टली डेफिनेशन्सच आहेत. शेअरिंग स्ट्रेस अँड स्ट्रेन. आता हा प्रकार काय असतो की समजा तुमचा असा क्यूब आहे, मेटलचा क्यूब आहे असं म्हणूया याच्यापेक्षा, आणि काय करायचं आहे की फोर्स ना आता असा लावायचा नाही आहे. मगापासून आपण कसं आपण टेन्साईल स्ट्रेसमध्ये किंवा व्हॉल्यूम स्ट्रेसमध्ये काय केलं होतं की हा जो फोर्स आहे ना तो कसा आहे ह्याच्या परपॅन्डिक्युलर आहे आणि असा लावत होतो आपण, किंवा काय करत होतो असा ओढत होतो आपण टेन्साईल स्ट्रेसमध्ये. तर आपल्याला काय करायचं, आता फोर्स आहे ना तो असा लावायच्या जागी या सरफेसला बरोबर एका पॅरलल लावायचं, आणि काय होणार तुमचं, हे असं शेप चेंज होतं ऑब्जेक्टचं. कसं होतं आता की तुमचं हे जे आहे, आता जर हा बॉक्स म्हटला तर बॉक्सचा हा जो पार्ट आहे हा सेम राहतो, तुमचा बॉटम फेस आहे तो सेम राहतो, म्हणजे स्टील राहतो. फक्त आता काय होतं की तुमचा जो अप्पर आहे, हा जो अप्पर फेस आहे तो काय करतो की एका स्पेसिफिक डिस्टन्सला डिस्प्लेस होतो. का? कारण की मी असा फोर्स लावतो आहे. आता कसं हे ऑब्जेक्ट जो आहे हा तुमचा कम्प्लिटली रिजिड असा नाही आहे, तुमचं हे काहीतरी चेंज होत राहतं. पण जर रिजिड बॉडी असेल ना तर काय होतं की हा ना थोडं पुढे जातो तुमचे अशी त्याचा शेप चेंज होतो. मग आता अशा ज्या प्रकारचे चेंजेस होत आहेत ते नक्की काय असतात, किंवा अशा प्रकारचे चेंजेस झाल्यावर त्याला नक्की काय म्हणतात स्ट्रेसला. मग काय करायचं, कन्सिडर करूया एक डायग्रॅम. काय करूया, एक क्यूब कन्सिडर करूया. आणि त्या क्यूबमध्ये काय झालं आहे आपण की असा पॅरलल फोर्स लावला आहे. कसा, या अप्पर सरफेसला. मी ह्याला लावत नाही सध्या काही, फक्त याला लावतो आहे अप्पर सरफेसला. मग काय होणार की हा जो अप्पर सरफेस आहे ना तो डिस्प्लेस होतो, किती छोट्याशा अंतरानं डिस्प्लेस होतो, आणि बॉटम सरफेस आहे तो आहे तसा राहतो.
काय होतं तुमचं की बॉटम सरफेस ना आहे तसा राहतो आणि हा तुम्ही अप्पर सरफेसला काय करताय फोर्स लावलाय. मग काय होतं की याचा शेप चेंज होतो, जसा याचा झालेला मागाशी. काय होतं की तुमचा छोटासा असा चेंज होतो इथं फेसमध्ये. मग आता अशा प्रकारचे जे चेंजेस होतात ते काय प्रोड्यूस करतात की ह्या बॉडीच्या शेपला ओरिजिनल याला आणण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे आपण म्हटलं होतं मागाशी की ज्यावेळी तुम्ही बॉडीवर एखादा फोर्स लावता एक्सटर्नल, त्यावेळी ते काय करते बॉडी स्वतःचा साईज और शेप चेंजला अपोज करण्यासाठी ना इंटरनल फोर्सेस लावतात. इंटरनल फोर्स लावतं ज्याद्वारे त्याचे ओरिजिनल साईज और डायमेन्शन सेम राहिलं पाहिजे. मग आता हे जे असतं प्रकार किंवा ह्याच्यातून तयार होतो जो फोर्स इंटरनल रिस्टोरिंग फोर्स म्हणतो आणि त्याला पर युनिट एरिया घेतला की त्या इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेसमुळे जो काही स्ट्रेस तयार होणार आहे आत त्याला म्हणतात शेअरिंग स्ट्रेस. शेअरिंग स्ट्रेस मोस्टली कसं असतं की चेंज इन शेप, तुमच्या ऑब्जेक्टच्या शेपमध्ये जो चेंज होतो आहे त्याला अपोज करण्यासाठी यूज करतात. मग आता कसं असतं की तुम्ही जे घराचे नीव उभारलेली असते त्याच्यात कसं स्टीलचे रॉड्स टाकलेले असतात. कसं आहे तुमचं जर घर आहे ना त्या घरला फक्त वेट नाही सहन करायचं आहे, तर काही काही वेळा कसं असतात की त्याचे असे देखील मोशन्स होत असते. मग आता कसं आहे की हे मोशन्स जे आहेत म्हणजे भूकंपामध्ये म्हणा किंवा हाय वेव्स ज्यावेळी येतात तुमच्या मे बी सुनामी असेल किंवा अजून कसं असेल, तुम्हाला मोस्टली ज्यावेळी भूकंप क्षेत्रात असतं त्यावेळी कंपल्सरी तुम्हाला म्हणतात की जमिनीमध्ये पाया बराच आत असावा आणि प्लस त्याला रॉड्सचं हे पण असावं. आता असं का म्हणतात की ज्यावेळी बॉडीला किंवा भूकंप होतो त्यावेळी काय होतं की बॉडीला ना किंवा जी बिल्डिंग आहे तुमची ती कशी अशी मूव्ह होते तुमची. म्हणजे कसं आता हेच कम्प्लिटली मूव्ह होत असणार आहे. मग काय होतं की तुमचा ह्या बॉक्ससारखी त्याची साईज होते किंवा शेप होते कशी हे असं सारखं चेंज होत राहतं भूकंप येतो त्यावेळी घराच्या याला. मग ज्यावेळी काय होतं की अशा फोर्सेसला ना काहीतरी सामना करण्यासाठी ना बॉडीला काहीतरी एक्स्ट्रा स्ट्रेंथ लागते. आता काय होतं की अशा ज्यावेळी येतात त्यावेळी काय करतात ते मुद्दामून कॉलम्समध्ये ना रॉड इन्क्लूड केलेले असतात, ज्याच्यामुळे काय असतं की रॉड हे कसे असतात स्टीलचे असतात. मग आता स्टीलमुळे काय होतं की त्याला स्टीलला ना अशा प्रकारचे जे फोर्सेस आहेत म्हणजे हे चेंज इन शेप करण्यासाठी आहेत ना, हे अशा प्रकारे चेंजला अपोज करण्यासाठी स्टील हे मोस्ट बेटर पडतं. मग काय करतात ते की मुद्दाम स्टील इन्क्लूड करतात ज्याद्वारे काय होतं की एक्स्ट्रा सपोर्ट किंवा एक्स्ट्रा रिजिडिटी मिळते की ज्याद्वारे तो जी बिल्डिंग आहे आपली काय होते की त्या भूकंपाचा जो शेअरिंग स्ट्रेस तयार होणार आहे ना तो स्वतः तयार करून घेईल किंवा स्वतः त्याला स्टँड करेल, तो शेअरिंग स्ट्रेंथ तयार होईल तोपर्यंत. ज्याद्वारे कसं होतं की जस्ट कॉन्क्रीटचं कसं असतं की तुम्ही जस्ट कॉन्क्रीटची एवढी स्ट्रेंथ नसते की तो भूकंपाचे सगळे झटके किंवा जो शेअरिंग स्ट्रेस तयार होणार आहे बिल्डिंगमध्ये तो इन्क्लूड करून घेईल. म्हणून कसं करतं त्याच्यात रॉड इन्क्लूड केले की त्यात एक्स्ट्रा स्ट्रेंथ मिळते ज्याद्वारे कसं होतं की भूकंपामुळे बिल्डिंगमध्ये जे काही शेअरिंग स्ट्रेस तयार होतात ते ॲब्सॉर्ब करून घेण्यासाठी किंवा त्याला अपोज करण्यासाठी बिल्डिंग तुमची आहे तशी स्टँड होण्यासाठी आपण स्टील्सचा यूज करत असतो. मग शेअरिंग स्ट्रेस म्हणजे नक्की काय असतं की तुमचा बॉडीमध्ये ना काहीतरी चेंज इन शेप झालेला असतो त्याला अपोज करण्यासाठी जो काही स्ट्रेस तयार होतो बॉडीमध्ये त्याला म्हणतात शेअरिंग स्ट्रेस. मग मोस्टली कसं म्हणतात की तुमचा बॉटम आहे फिक्स असतो आणि तुम्ही अप्पर लेअरला एक टँजेन्शियल फोर्स लावलेला आहे. शेअरिंग स्ट्रेस तयार होताना कायम तुमचा फोर्स कसा लागतो टँजेन्शियल लागतो. शेअरिंग स्ट्रेस किंवा स्ट्रेनच्या बाबतीत म्हणताना ना कसं लागते आपल्या बॉडीला जो फोर्स लागतो तो पॅरलल लागतो किंवा टँजेन्शियल लागतो. टँजेन्शियल याचा अर्थ जस्ट टच होऊन गेलेला आहे वरून वरच्या सरफेसला जस्ट टच होऊन गेलेला असतो त्यावेळी त्याला म्हणतात टँजेन्शियल. बाकीच्या फोर्सेसला कसं आपण इथं लावतो बरोबर इंटॅक्ट होतो तुमच्या बॉडीला, त्यामुळे ते एक तर कॉम्प्रेस होते किंवा इलॉंगेट होते. इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे टँजेन्शियल जस्ट टच होऊन गेला पाहिजे तुमचं, ज्याद्वारे तुमचा ऑब्जेक्ट असा व्हायब्रेट झाला पाहिजे. लक्षात येतं ज्यावेळी अशा प्रकारचे चेंजेस झालेले असतात त्यावेळी त्याला म्हणतात किंवा अशा प्रकारचे स्ट्रेस तयार होतो बॉडीमध्ये त्याला म्हणतात शेअरिंग स्ट्रेस. मग आता शेअरिंग स्ट्रेसचं आपल्याला कसं करायचं आहे की फॉर्म्युले फाइंड आउट करायचं आहे. मग आता शेअरिंग स्ट्रेस
कसं सांगणार की कसं लिहितात बाय डेफिनेशन फोर्स पर युनिट एरिया. फोर्स पर युनिट एरिया डेफिनेशन सेम आहे, आपले फॉर्म्युला सेम आहे, फक्त इथं कसं आहे हा फोर्स जो आहे तो टँजेन्शियल आहे आणि एरिया कुठला हा जो आपण ज्या फेसवर ॲक्ट होणार आहे ना तो त्या फेसचा एरिया म्हणतो आपण. तो एरिया म्हणजे हा झाला तुमचा शेअरिंग स्ट्रेस. मग आता शेअरिंग स्ट्रेन काढताना आपल्याला काहीतरी एक वेगळी डेफिनेशन आहे. चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन अशी नाही आहे, तर थोडी वेगळी. मग त्यासाठी काय करूया, ही डायग्राम एक बघूया. समजा बिफोर फोर्स अप्लाइंग कसं झालं की आपण एफ बार हा टॅन्जेन्शियल फोर्स ॲक्ट करण्यापूर्वी शेप कसा होता असा ABCD आणि अप्लाय केल्यानंतर काय झालं की फक्त AB डिस्प्लेस झाले आणि याला म्हणतात A' B' असा शेप तयार झाला. आणि काय झालं की AB जस्ट डिस्प्लेस झाली आहे आणि CD जो फेस आहे तो आहे तसा राहिला. मग हे जी डिस्प्लेसमेंट आहे यानं ह्या परपेंडिक्युलर डिस्टन्सशी थीटा एवढा अँगल केला आहे. ओके, थीटा एवढा अँगल केलेला आहे. आता बाय डेफिनेशन काय म्हणतात, शेअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू द रेशिओ ऑफ एनी रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट और डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेयर टू द इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स्ड लेयर. म्हणजे काय म्हणतात की एनी रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट. आता रिलेटिव्ह म्हणजे नक्की काय असतं, स्ट्रेनची डेफिनेशन अशी आहे की तुमची शेअरिंग स्ट्रेनची इट इज अ रेशिओ ऑफ अ रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेयर टू इट्स डिस्टन्स फ्रॉम टू इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स्ड लेयर असं म्हणतात. आता रिलेटिव्हचा अर्थ काय, रिलेटिव्ह याचा अर्थ की तुमच्या विथ रिस्पेक्ट टू CDच्या पोझिशननुसार तुमचं हे डिस्प्लेसमेंट केवढं झालं आहे. म्हणजे आपण काय म्हणतोय की हे Dचं अंतर एवढं असणार ना, हे D पासून केवढं डिस्प्लेस झालं एवढंच काढायचं आपल्याला. रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट याचा अर्थ काय म्हणतो मी की Dची पोझिशन इथं फिक्स आहे ना आपली, त्याच ठिकाणी A होता, मग A पासून हे डिस्टन्स केवढं चेंज झालं याला म्हणतात रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट. म्हणजे याच्या प्रमाणे केवढं झालेलं आहे असं म्हणतो. रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणजे एवढीशी डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण की A पासून A प्राईमपर्यंत. मग अशावेळी शेअरिंग स्ट्रेन काय म्हणणार आपण, इट इज अ रेशिओ ऑफ अ रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेअर टू इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम फिक्स्ड लेअर. मग समजा फॉर एक्झाम्पल ह्याचं L एवढी रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट झाली आणि जो ओरिजिनल लेंथ L एवढी असेल तर बाय डेफिनेशन कशी होणार की रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड लेअर. म्हणजे हे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय ही लेंथ, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स A पासून D पर्यंत फिक्स्ड लेअरपर्यंत. आता हे काय होतं, शेअरिंग स्ट्रेन होतं. आता जर इथं बघितलं काय म्हटलं मी, एक छोटीशी डिस्प्लेसमेंट झाली, हा A टू A' हा छोटाच डिस्टन्सपर्यंत गेला आहे. तर ह्या ट्रायंगलमध्ये OAA' मध्ये टॅन थिटा कसं लिहिणार, ऑपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजस्टंट साईड. टँजंटची डेफिनेशन कशी आहे, ऑपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजस्टंट साईड म्हणतो, बरोबर ना. मग जर समजा हा ट्रायंगल कन्सिडर केला OA', त्याच्यामध्ये हा जर थिटा एवढा अँगल असेल तर टॅन थिटाला कसं लिहितात, टॅन थिटाला कसं लिहिणार, अरे बोला रे, समोर आहे डायग्राम. हा ऑपोजिट साईड कुठली आहे, A' आहे ना या ट्रायंगलमध्ये. हां, मग ती किती येणार L आणि ॲडजस्टंट साईड काय कॅपिटल L. मग हे दोन्ही सेम आहेत ना. मग आपण हे डायरेक्टली इथं लिहू शकतो ना. आता मग हे लिहिणार शेअरिंग स्ट्रेन म्हणजे नथिंग बट काय असतं की टॅन थिटा. हे लिहूनच ठेवूया, आपलं समाधान होऊ दे.
सो हा प्रकार काय असतो तुमचा शेअरिंग स्ट्रेनची डेफिनेशन आहे. आता शेअरिंग स्ट्रेन किंवा अशा प्रकारचे ज्यावेळी स्ट्रेसेस कन्सिडर करताना त्यावेळी काय करतो आपण की हा जो थिटा अँगल आहे ना तो खूप स्मॉल आहे असं म्हणतो. की काय म्हणतो आपण फक्त छोटीशी डिस्प्लेसमेंट झाली. मग टॅन थिटाला आपण डायरेक्टली काय लिहू शकतो की थिटा शेअरिंग स्ट्रेन इक्वल टू थिटा. ज्यावेळी थिटा तुमचा खूप लहान असेल मे बी 10 डिग्रीच्या आसपास असेल 0 डिग्री टू 10 डिग्रीपर्यंतच्या आसपास रेंजमध्ये असेल ना तुमचा थिटा तर आपण डायरेक्टली टॅन थिटा इज इक्वल टू द थिटा असं लिहू शकतो. हे आपल्याला मॅथमॅटिक्सने एक फ्रीडम दिलं आहे. तुमचा जर अँगल 0 डिग्री टू 10 डिग्री एवढा असेल तर तुम्ही टॅन थिटाला नियरली इक्वल टू द थिटा असं लिहू शकता. हे लक्षात आलं. शेअरिंग स्ट्रेन नक्की काय असतं की तुमचा बॉडीच्या शेपमध्ये चेंज होतो. बॉडीच्या शेपमध्ये चेंज होतो. मग त्या शेपच्या वेळी तुम्हाला जो काही स्ट्रेस तयार होतो बॉडीच्या आतमध्ये त्याला म्हणतात शेअरिंग स्ट्रेस. आणि जो जी डायमेन्शनमध्ये चेंज होते त्याला म्हणतात शेअरिंग स्ट्रेन. सो आपल्याला शेअरिंग स्ट्रेन आणि स्ट्रेसची कुठं यूज होतो तर भूकंप क्षेत्रात आपण जे म्हटले होते की घराच्या पिलर्समध्ये कंपल्सरी तुम्हाला रॉड्स घालायला सांगतात. का कारण की रॉड्स जी काही आहे किंवा स्टीलची जी आहेत स्टीलचं कसं आहे की त्या डिफॉर्मेशनला तुमच्या भूकंपामुळे जे काही बॉडीच्या डिफॉर्मेशन होईल त्याला अपोज करण्याची स्ट्रेंथ जास्त आहे रादर दॅन एनी मटेरियल्स. म्हणून आपण असं म्हणतो की त्या ठिकाणी कंपल्सरी घालावेत रॉड्स वगैरे. सो काय करा ही डायग्राम आधी काढून घ्या मग आपण लिहून घेऊ. हे नंतर लिहून घ्या शेअरिंग स्ट्रेस झाले लिहून म्हणजे डायग्राम काढून झाली. लिहा द रिस्टोरिंग फोर्स per unit area developed due to applied tangential force due to applied tangential force is called shearing stress. त्यातला अप्लाइड टँजेन्शियल फोर्स जो आहे ना त्याच्याखाली अंडरलाईन करून ठेवा. अप्लाइड टँजेन्शियल फोर्सच्या खाली अंडरलाईन करून ठेवा. त्या डायग्रामचं थोडंच डिस्क्रिप्शन आहे आता. लक्षात आहे इकडं की ह्या बॉडीचं आता थोडंसं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे आपल्याला. जास्त नाही आहे. सो राईट डाऊनला कन्सिडर ABCD. Consider ABCD as a front face of cube. A tangential force is applied to only top surface so that bottom of cube is fixed. Therefore only top layer or top surface is slightly displaced. That is shearing stress is produced.
shearing stress is produced. Therefore shearing stress is equal to tangential force shearing stress is equal to tangential force upon area. Shearing stress is equal to tangential force upon area. Tangential force per unit area. मग shearing strain ची डेफिनेशन लिहून घ्या. shearing strain, the ratio of relative displacement of any layer to its perpendicular distance from fixed layer. Therefore from diagram shearing strain equal to हे इथपर्यंत tan थीटा पर्यंत लिहा. मी याच्या पुढे एक थोडं छोटंसं आर्ग्युमेंट आहे ते लिहायचं आहे. शेअरिंग स्ट्रेन इक्वल टू स्मॉल एल बाय कॅपिटल एल इज इक्वल टू टॅन थीटा. हे टॅन थीटा म्हणून लिहिला. फॉर स्मॉलर डिस्प्लेसमेंट स्मॉल एल shearing strain equal to theta. झालं. ओके. हे आत्तापर्यंतचे आपले सगळे स्ट्रेस स्ट्रेन आपण काय काय चेंज केलं की डायमेन्शन कुठले चेंज केले म्हणजे बघितले आपण. एक तर लेंथ असेल, व्हॉल्यूम असेल किंवा त्याच्या शेपच्या बाबतीत गोष्ट म्हटली. ह्याचे आपण शेअरिंग स्ट्रेस अँड स्ट्रेन बघितलं. आता मी आतापर्यंत एक्झाम्पल सांगितले. ठीक आहे की तुमच्या पिलर्समध्ये हे का घालतात, पुन्हा पिलर्समध्ये तुमचे रॉड्स का घालतात, परत अजून काही सेशन्स सांगितलेले मी. आता हे आपण का म्हणजे ते मटेरियल का यूज केलं आपण असं म्हणतो आपण, किंवा मटेरियलची अशी कुठली प्रॉपर्टी आहे ना की ज्याचा आपण यूज करून आपण असं सांगू शकतो की मॅथमॅटिकल अशी कुठली क्वांटिटी आहे जी मटेरियलशी रिलेटेड आहे की त्यावरून तुम्ही सांगू शकता की मटेरियल हे सुटेबल आहे या कामासाठी किंवा त्या कामासाठी. मग हे आपल्याला सांगायचं आहे. मग आता हे सांगण्यासाठी ओरिजिन कुठून स्टार्ट होतं तर हुक्स लॉ पासून. आपण आतापर्यंत म्हटलं ठीक आहे की तुमच्या बॉडी अपोज करते त्याच्या व्हॉल्यूमच्या चेंजला किंवा त्याच्या शेपच्या चेंजिंगला. ठीक आहे. पण आपण हे कशावरून ठरवायचं आता की एखादा ऑब्जेक्ट एखादं मटेरियल तुमच्या एखाद्या स्पेसिफिक कामासाठी सुटेबल आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे आपण रॉड घालताना आपण आयर्न का घालत नाही किंवा वूडचा का यूज करत नाही आपण बिल्डिंग्समध्ये, पिलर्समध्ये घालताना, किंवा कॉपर का यूज करत नाही, असे प्रश्न पडायला पाहिजेत ना आपल्याला. आता हे कशावरून ठरवलं की स्टीलच बेटर आहे किंवा काय आहे. मग हे डिफाईन करण्यासाठी ना पहिल्यांदा आपल्याला सांगावं लागतं तो हुक्स लॉ. 2 मार्क्सचा क्वेश्चन असतो याच्यावर हुक्स लॉवर. जास्त अवघड पण नाही आहे हुक्स लॉ. हुक्स लॉ काय सांगतो, विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली proportional to strain. तुमचा हुक्स लॉ काय सांगतोय
की विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ठीक आहे, हे झालं याचं स्टेटमेंट. ठीक आहे. आता हा जो शब्द आहे इलॅस्टिक लिमिट, इलॅस्टिक लिमिट म्हणजे नक्की काय, की तुमची बॉडी जोपर्यंत ओरिजिनल शेप रिगेन करू शकते असं लिमिट. तुम्ही जर मेटलवर फोर्स लावला काहीतरी आणि त्या मेटल परत आहे त्या ओरिजिनल जर येत असेल ओरिजिनल शेप और साईजला, तर ते लिमिट ठीक आहे. म्हणजे इलॅस्टिक लिमिट म्हणजे आपण फोर्सचं एक लिमिट सांगतो. तुम्ही एवढाच फोर्स लावायचा की जोपर्यंत तुमची बॉडी विदिन ओरिजिनल शेप आली पाहिजे. विदिन इलॅस्टिक लिमिट याचा अर्थ की तुमच्या फोर्सवर ते लिमिट टाकतात. तुमच्या ना, तुम्ही जो आता डिफॉर्मिंग फोर्स सांगितलं होतं ना आपण, त्याच्यावर लिमिट टाकतो आपण. आपण काय म्हणतोय की डिफॉर्मिंग फोर्स आहे ना एवढाच टाकायचा की जोपर्यंत तुमची बॉडी ओरिजिनल शेप किंवा व्हॉल्यूम किंवा साईज रिगेन करते. जर काहीतरी परमनंट चेंज जाणवत असेल तर ते आपण घेऊ शकत नाही त्या लिमिटला, किंवा तो फोर्स आपण घेऊ शकत नाही. आपण विदिन इलॅस्टिक लिमिट याचा अर्थ असं सांगतोय की तुमचा जो फोर्स आहे, डिफॉर्मिंग फोर्स आहे, त्याच्यावर आपण लिमिट टाकतोय. तुमचा डिफॉर्मिंग फोर्स एवढाच टाकायचा जोपर्यंत तुमची बॉडी ओरिजिनल साईज और शेप रिगेन करते किंवा तयार करून घेते. एवढ्याच फोर्समध्ये काय होतं की तुमचा स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असतं. म्हणजे तुमचं बॉडीची शेप जेवढा चेंज होणार तेवढ्यातला स्ट्रेस वाढत जाणार तुमचा. म्हणजे काय म्हणतो मी की तुमच्या ह्या बॉडीची आता एवढी लेंथ आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी आता एवढा फोर्स नाही आहे समजा थोडंसं इलॉंगेशन केलं आणि या इलॉंगेशन केल्यानंतर आतमध्ये काहीतरी रिस्टोरिंग फोर्स तयार होणार ना. आता हा रिस्टोरिंग फोर्सची क्वांटिटी कशावर डिपेंड असते की तुमच्या बॉडीमध्ये किती चेंज झाला आहे लेंथमध्ये किंवा व्हॉल्यूममध्ये. आता हे स्टेटमेंटच एवढं सांगते तुमचं की बॉडीमध्ये जो काय रिस्टोरिंग फोर्स तयार होणार ना आता, तो कशावर डिपेंड असणार आहे की बॉडीनं किती शेप चेंज केलं आहे. जेवढा जास्त शेप चेंज करणार तेवढाच त्याच्या आतमध्ये रिस्टोरिंग फोर्स तयार होत जाणार आहे असं म्हणतो आपण. थोडंसं बिहाइंड कर्टन्स लक्षात येतं तुमच्या या लॉच्या. या लॉमध्ये आपण नक्की काय सांगतोय की तुमची बॉडी जेवढी शेप चेंज करायला लागणार तेवढाच जास्त त्याच्यावर रिस्टोरिंग फोर्स तयार होत जाणार. मग मे बी 1 सेंटीमीटर असेल तर समजा F1 एवढा असेल, 2 सेंटीमीटर एवढं इलॉंगेशन झालं तर त्याचा F2 एवढा असेल. मग त्यावेळी रिस्टोरिंग फोर्स जास्त असणार आहे रादर दॅन 1 सेंटीमीटर इलॉंगेशनपेक्षा. म्हणजे जेवढा शेप चेंज जास्त होणार तेवढंच जास्त त्याच्यावर रिस्टोरिंग फोर्स तयार होणार. म्हणजे स्ट्रेनवर तुमच्या डिपेंड आहे. तुमची स्ट्रेन किंवा डायमेन्शनमध्ये किती चेंज होते त्याच्यानुसार तुमच्या बॉडीमध्ये स्ट्रेस तयार होतो. आणि हे अप टू लिमिट आहे. काय म्हटले मी? अप टू लिमिट आहे. काहीतरी लिमिट टाकले मी. त्याच्या पुढे गॅरंटी देऊ शकत नाही की स्ट्रेस अँड स्ट्रेन एकमेकावर खरंच रिलेटेड असतील नाहीत. मे बी काहीतरी वेगळं रिलेशन असेल त्यांच्यामध्ये. हे लक्षात आलं? ह्यातलं बिहाइंड द कर्टन्स तरी लक्षात आलं? इलॅस्टिक लिमिट म्हणजे की जोपर्यंत तुमची बॉडी ओरिजिनल शेप रिगेन करते तोपर्यंत तेवढाच फोर्स तुम्हाला लावायचा आहे, तेवढाच डिफॉर्मेशन फोर्स लावायचा आहे. आणि स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जेवढा शेप चेंज होणार ना तेवढा जास्त त्याच्यामध्ये स्ट्रेस किंवा तेवढं जास्त तो बॉडी ओरिजिनल शेपला येण्यासाठी प्रयत्न करणार, तेवढा जास्त तो रिस्टोरिंग फोर्स लावायला सुरुवात करणार. आता ह्याचं तुम्हाला पुढे एक एक्झाम्पल आहे, एक एक्सप्रेशन सोडवायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल या सेंटेन्सचा किंवा ह्याचं थोडंसं लक्षात येऊन जाईल काय असेल ते. आता ह्या पॉईंटवरून एक लक्षात ठेवायचं की तुमच्याकडे जो डिफॉर्मेशन किंवा रिस्टोरिंग फोर्स आहे ती व्हॅल्यू कॉन्स्टंट नाही आहे, ती चेंज होत जाणार आहे. मी काय म्हटलं आहे? स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेस म्हणजे नथिंग बट रिस्टोरिंग फोर्स. मग इथं एक पार्ट लक्षात राहायला काय, रिस्टोरिंग फोर्स हा कायम कॉन्स्टंट नसतो. जसं शेप चेंज होणार तशी त्याची तुमचा जो रिस्टोरिंग फोर्स आहे त्याची व्हॅल्यू चेंज होत जाणार आहे. शॉर्ट अँड स्वीटमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की जेवढं डायमेन्शन चेंज होणार तेवढंच स्ट्रेस प्रोड्यूस होणार. कुठपर्यंत? इलॅस्टिक लिमिटपर्यंतच. दॅट मच इज सफिशियंट. मग आपण ना काय करतात की तुमच्या बॉडीचं ना किंवा मटेरियलचे ना अंडरस्टँडिंग करण्यासाठी काय करतात की ग्राफ करतात. कशाचा? स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनचा.
कसं आहे, तुम्हाला ज्यावेळी मटेरियलचं स्टडी करायचं असतो ना, आता कसं मटेरियल तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेक्शन्समध्ये जाल किंवा कॉन्क्रीट ह्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग सेक्शन्समध्ये काय असतात की तुम्हाला ना त्या मटेरियलचं, तुमची जी बॉडी आहे त्या बॉडीचं जे काही तुम्ही पार्ट्स बनवाल किंवा अजून काहीतरी बनवाल कुठल्या तर पर्पजसाठी, त्यावेळी काय करतात की तुमच्या त्या बॉडीची प्रॉपर्टी चेंज करण्यासाठी ना स्ट्रेस आणि स्ट्रेनचा ग्राफ करतात. स्ट्रेस अँड स्ट्रेनचा ग्राफ करतात. मग विदिन इलॅस्टिक लिमिट काय होतं की तुमच्या स्ट्रेस आणि स्ट्रेनमध्ये एक स्ट्रेट लाईन मिळते. स्ट्रेस आणि स्ट्रेनमध्ये कशी एक स्ट्रेट लाईन मिळते. आता स्ट्रेट लाईन म्हणजे काय होतं की जर स्ट्रेन 1 सेंटीमीटरनं वाढला असेल तेवढाच चेंज स्ट्रेसमध्ये पण होणार आहे. 1 युनिट एवढा काहीतरी होईल चेंज. सिमिलरली स्ट्रेनमध्ये 2 सेंटीमीटर एवढा काहीतरी चेंज झाला असेल, इलॉंगेशन झालं असेल, तेवढ्याच प्रोपोर्शनमध्ये तुमचा स्ट्रेस देखील त्यात तयार होणार आहे बॉडीमध्ये. म्हणजे 2 युनिट्सने एवढे वाढेल तुमचा स्ट्रेस. हे आपण कसं सांगतो की असं स्ट्रेट लाईन येतं. या लॉचा कॉन्सिक्वेन्स काय असतो की तुमचा स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनचा जो ग्राफ आहे तो कसा स्ट्रेट लाईन मिळतो. हे लक्षात येतं. म्हणजे जर इलॉंगेशन 1 सेंटीमीटरनं वाढलं असेल तेवढ्याच प्रमाणात तुमचा स्ट्रेस तयार होणार. जर 2 सेंटीमीटरनं झाला असेल तर हा स्ट्रेस तुमचा 2 पटीनं वाढणार. सिमिलरली 3 सेंटीमीटरला 3 पटीनं वाढणार आहे, असं आपण ह्या लॉमध्ये म्हणत असतो. त्याच्यामुळे कसं होतं आपला ग्राफ ना एक स्ट्रेट लाईन मिळते, कशी ओरिजिनमधून जाणारी. आता काय करतात की जर तुम्हाला मटेरियलची प्रॉपर्टी चेक करायची असेल ना तर काय करतात, डायरेक्टली ह्याला एक ग्राफ टाक म्हणजे एक स्लोप करतात. कशाचा, या लाईनचा. आणि हे जे स्लोप आहे त्याला म्हणतात मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. काय म्हणतात, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. तुम्ही स्ट्रेस स्ट्रेनचा जो ग्राफ काढलेला आहे स्ट्रेट लाईन त्याचा जो स्लोप येतो ना त्याला म्हणतात मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. आता हे नक्की काय सांगतं की मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ना हे कम्प्लिटली कशावर डिपेंड असतात, मटेरियलवर डिपेंड असतात. मटेरियलचं नेचर कसं आहे, काय आहे, कसं आहे. आणि हा जो स्लोप आहे त्याच्यावरूनच ठरवतात तुमचं मटेरियल जे आहे हे एखाद्या स्पेसिफिक कामासाठी खरंच बेटर आहे की नाही. म्हणजे आपण कसं म्हणतो की आतापर्यंत एक्झाम्पल बघितलं होतं कसं की तुमच्या पिलर्समध्ये स्टीलच का यूज करतात, तर स्टीलसाठी हा जो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे तो मेजर करतात आणि तो बेटर आहे रॅदर दॅन एनी अदर मटेरियल. म्हणून आपण काय करतो की मोस्टली स्टील यूज करतो असतो. आता कुठला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी नंतर सांगतो की ह्याचे अजून प्रकार पडतात. का प्रकार पडतात की आपण आता पण स्ट्रेस अँड स्ट्रेनचे 3 टाईप बघितले होते ना, एक लॉन्जिट्युडनल, व्हॉल्यूम आणि तिसरा शेअरिंग स्ट्रेस. मग 3 प्रकारचे तुमचे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी असतात. तिन्ही वेगवेगळ्या डिफॉर्मेशनसाठी 3 वेगवेगळे फोर्सेस असतात. एवढं तर लक्षात आलं. स्लोपला काय म्हणतात, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मग ते प्रत्येक मटेरियलच्या डिपेंडवर आहे. तुमच्या मटेरियलचं नेचर कसं आहे त्याच्यावर डिपेंड असतं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मग तुम्ही त्याच्यावरून सांगू शकता की मे बी मटेरियल हे एका कामासाठी स्पेसिफिक चालतं की नाही चालतं की कसं होतं. ठीक आहे. मग आपण काय करूया की पहिल्यांदा हे थोडंसं लिहून घेऊया. आधी हा ग्राफ काढून घ्या, स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन, आणि हा स्लोप दाखव, त्याला म्हणतात मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. हा एक्सप्लेनेशनमध्ये ज्यावेळी 2 मार्काला विचारतील त्यावेळी हा स्लोप नाही दाखवला तरी चालेल, जस्ट एवढंच दाखवा, एवढं सफिशियंट आहे. स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनची एक स्ट्रेट लाईन. वाय ॲक्सिसला स्ट्रेन एक्स ॲक्सिसला स्ट्रेन घ्यायचं, वाय ॲक्सिसला स्ट्रेस. डन. हुक्स लॉचं स्टेटमेंट घ्या, येत आहे हुक्स लॉमध्ये एवढं. लिहिलं ते हुक्स लॉ. मग आता याला मॅथमॅटिकली लिहायचं कसं, हा प्रश्न आहे. ज्यावेळी तुम्ही डायरेक्टली प्रपोर्शनल असा प्रकार म्हणत असता त्यावेळी नक्की काय होतं तुमचं की स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. बॉईज लक्ष द्या इकडं.
ज्यावेळी आपण काय म्हणतो स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन म्हणतो ना, त्यावेळी असं लिहितं स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आणि ह्याला मॅथमॅटिकली लिहायचं असतं. जर इक्वल टूमध्ये लिहायचं आहे ना तुम्हाला, तर काय करतात की स्ट्रेस इक्वल टू सम कॉन्स्टंट घेता येतं, सम कॉन्स्टंट इंटू स्ट्रेन. ज्यावेळी प्रपोर्शनलला तुम्हाला इक्वल टूमध्ये लिहायचं असतं ना, समथिंग कॉन्स्टंट इंटू लिहितात पुढची क्वांटिटी. मग आता स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन ही काय मिळते, कॉन्स्टंट. हा रेशिओ तुम्हाला कॉन्स्टंट मिळतो आणि ह्या रेशिओलाच म्हणतात मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. हे लक्षात आलं. हे 3 स्टेप्स लिहून घ्या, मग आपण उरलेलं लिहूया. हा 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे, हुक्स लॉ, स्टेट अँड एक्सप्लेन द हुक्स लॉ. इथपर्यंत आला की सांगा. लिहिला. द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणजे हा, द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज कॉल्ड मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, इज कॉल्ड मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. हा पहिला पॉईंट झाला तुमचा, की तुमच्या उत्तराचा पहिला पॉईंट आहे हुक्स लॉचं स्टेटमेंट आणि हे मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन काढल्या. पहिल्या पॉईंटमध्ये काय करायचं आपल्याला, डेफिनेशन सांगायची, त्यावरून एवढं काढून दाखवायचं. ग्राफ ऑलरेडी तुम्ही काढला आहे. आता दुसरा पॉईंट काय कमेंट करायची आपल्याला, आपला जो ग्राफ काढला आहे ग्राफवरती कमेंट द्यायची आपल्याला. मग काय सांगणार आपण की मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ अ मटेरियल, of a material is a slope of stress strain curve, stress dash strain curve, slope of stress dash strain curve in a elastic deformation region, in a elastic deformation region, elastic deformation region, and depends on nature of material, depends on nature of material, nature of material. आता इलॅस्टिक डिफॉर्मेशन रिजन म्हणजे कुठलं, की जोपर्यंत बॉडी त्याची ओरिजिनल शेप आणि साईज रिगेन करते असं म्हणतो मी. डिफॉर्मेशन रिजन याचा अर्थ तुमची बॉडी जोपर्यंत ओरिजिनल साईज शेप रिगेन करते, अशाच रेंजमध्ये आपण स्लोप काढणार आहोत. ठीक आहे. तिसरा पॉईंट घ्या, उत्तराचा तिसरा पॉईंट, द ग्राफ ऑफ स्ट्रेन ब्रॅकेटमध्ये एक्स ॲक्सिस, स्ट्रेन ब्रॅकेटमध्ये एक्स ॲक्सिस लिहा, अँड स्ट्रेस in bracket y axis within elastic limit, within elastic limit is shown in figure. झालं. एवढं सफिशियंट आहे 2 मार्क्सला. एवढं 2 मार्काला सफिशियंट आहे. पहिल्यांदा स्टेटमेंट, मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन आणि जस्ट मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीवर तुमची कमेंट, एवढे 3 पॉईंट्स आणि एक ग्राफ, एवढं 2 मार्काला सफिशियंट आहे. ओके. सो हे बघितलं आपण. ठीक आहे की आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की हुक्स लॉ सांगतो, स्ट्रेनची डेफिनेशन बघितली. आता प्रश्न आला याचा की ही क्वांटिटी आहे ज्याच्यावरून आपण मटेरियल एखाद्या
कामासाठी आहे, सफिशियंट आहे नाही हे ठरवतो. एखादं मटेरियल तुमचं खरंच त्या कामासाठी उपयोगी आहे का हे बघत असतो. मग आता याचे ना 3 प्रकार पडतात. तुमचे हे जे कॉन्स्टंट आहे ज्याला आपण मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणतो त्याचे 3 प्रकार पडतात. 3 प्रकार कशामुळं की आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेस बघितला होता, शेअरिंग स्ट्रेस बघितला आहे, व्हॉल्यूम स्ट्रेस बघितला आहे. त्याच्यानुसार तुम्ही ठरवायचा असतो की तुमचा कसा आहे, कुठला तुमचा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे किंवा त्यानुसार तुमचे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ठरतात. मग त्यातला पहिला कुठला होता आपला टेन्साईल स्ट्रेस किंवा आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हटला होता. त्याच्याशी रिलेटेड जो कुठला आहे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी तो म्हणजे यंग्स मॉड्युलस. नावातच फक्त यंग आहे, बाकी आपली वाटच लावायला सध्या सगळ्या. यंग्स मॉड्युलस. आता आपल्याला काय बघायचं आहे की यंग्स मॉड्युलस बघायचं आहे का की आपला पहिला कुठला होता टेन्साईल स्ट्रेस किंवा लॉन्जिट्युडनल स्ट्रेसच्या बाबतीत म्हणत होतो आपण. मग त्याच्याशी रिलेटेड जो काही तुमचा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे त्याला म्हणतात यंग्स मॉड्युलस. आता ह्या यंग्स मॉड्युलसची डेफिनेशन कशी लिहिणार आपण. सो कसं लिहितात, इट इज अ proportionality constant or we can call it as the proportionality constant. कधी ज्यावेळी तुमची लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेनशी रिलेटेड असेल म्हणजे काय म्हणतात इट इज अ रेशिओ ऑफ, ह्याला यंग्स मॉड्युलसला तुम्ही वायनं डिनोट करता, कॅपिटल वाय. काय सांगतात बाय डेफिनेशन, इट इज अ रेशिओ ऑफ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस divided by longitudinal strain. Longitudinal strain. Definition काय आहे, इट इज द रेशिओ ऑफ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. आता प्रश्नाला ही क्वांटिटी नवीन सांगितली आपण, ठीक आहे. हा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे कशाची, लॉन्जिट्युडनल स्ट्रेसशी रिलेटेड. आता प्रश्न येतो ह्याचा युनिटचा. ह्याचं युनिट काय सांगणार आपण, हे आता काय तर मॅथमॅटिकल क्वांटिटी आहे ना समथिंग, ह्याला काय तर युनिट असायलाच पाहिजे कंपल्सरी. मग आता ह्याचं युनिट कसं सांगणार आपण, तर काय करायचं की पहिल्यांदा दोघांचे युनिट चेक करायचे. मग स्ट्रेसचं युनिट काय आहे, स्ट्रेसचं युनिट काय आहे. अरे बच्चा हो काय वाचताय की नाही मागचं पुढचं सांगा पटाकन. स्ट्रेसचं काय युनिट, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ठीक आहे. आणि स्ट्रेनचं काय, स्ट्रेनचं काय युनिट, युनिटलेस आहे, करेक्ट. म्हणजे तुमचा यंग्स मॉड्युलस आहे त्याचं युनिट काय म्हणणार आपण की न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन कसं असणार आहे याचं, स्ट्रेसचं डायमेन्शन आहे तुमचं m1 l⁻⁻1 t⁻². हे कशाचं आहे, यंग्स मॉड्युलसचं डायमेन्शन आहे. हे त्याचं युनिट आहे आणि हा त्याचा फॉर्म्युला आहे. हे लक्षात आलं. मग लॉन्जिट्युडनल यंग्स मॉड्युलस कशाशी रिलेटेड असतो, ज्यावेळी तुमच्या बॉडीच्या फक्त लेंथमध्ये आपण चेंज करतो त्याच्याशी रिलेटेड जो आहे त्याला म्हणतात यंग्स मॉड्युलस. त्याची डेफिनेशन कसं आहे, इट इज अ रेशिओ ऑफ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. त्याचं युनिट काय आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन m⁻⁻1 l⁻⁻1 t⁻². आता प्रश्न उरला की तुमचा हा यंग्स मॉड्युलस नक्की सांगतो काय. प्रश्न उरला की यंग्स मॉड्युलस नक्की तुम्हाला सांगतो काय. तर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस काय सांगतो की तुमची बॉडी त्या डिफॉर्मेशनला किती अपोज करते. म्हणजे आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेसमध्ये काय करतो, त्याची लेंथ वाढवत असतो ना आपण, मे बी लेंथ वाढवते कमी करतो. तर यंग्स मॉड्युलस काय सांगतो तुम्हाला की तुमची बॉडी हे जे चेंज इन लेंथ होतं आहे त्याला किती प्रमाणात अपोज करते. एक अपोजिशन सांगण्याचं रिझन आहे की तुमची बॉडी त्या ह्याला किती अपोज करते. यंग्स मॉड्युलस काय सांगतो की तुमच्या
बॉडी आहे ती बॉडी त्या डिफॉर्मेशनला किती अपोज करते ती जी क्वांटिटी सांगते त्याला म्हणतात यंग्स मॉड्युलस. लक्षात आलं? यंग्स मॉड्युलस फिजिकली काय सांगतं तुम्हाला की तुमचा डिफॉर्मेशन होतंय त्याला मटेरियल किती अपोज करतं. अपोजिशन मटेरियल अपोजिशन करतं ना त्याला काहीतरी, मग ते अपोजिशन केवढं आहे त्याचे सांगतात. काय सांगतं हे? यंग्स मॉड्युलस सांगतं तुम्हाला. कोण सांगतं? यंग्स मॉड्युलस. आता आपल्याला काय करायचं आहे की ना यंग्स मॉड्युलसचा एक फॉर्म्युला काढायचा आहे. कशासाठी? एका वायरसाठी काढायचं आहे. ठीक आहे. आधी काय करूया, एवढं लिहून घेऊया, मग आपण ते एक्सप्रेशन सांगतो मी नक्की काय आहे. इलॅस्टिक मॉड्युलसला त्यामधला पहिला यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस. Young's modulus is a ratio of Young's modulus is a ratio of longitudinal stress to longitudinal strain. Young's modulus is a ratio of longitudinal stress to longitudinal strain. Therefore, y equal to हा फॉर्म्युला घ्या. फॉर्म्युला, युनिट अँड डायमेन्शन. MCQ साठी इम्पॉर्टंट आहे युनिट अँड डायमेन्शन्स. फॉर्म्युला, युनिट, डायमेन्शन लिहिलात. मग आपल्याला काय करायचं आहे की एका स्पेसिफिक केसला, कुठल्या वायरच्या एका स्पेसिफिक केसला काय करायचं आहे तुम्हाला हा यंग्स मॉड्युलस काढायचं आहे. आता हे कसं असतं की तुम्हाला एक्झाम्पल्स ह्याच्यावर विचारले जाऊ शकतात. एक्सप्रेशन कमीच विचारतात पण मोस्टली तुम्हाला काय विचारतात एक्झाम्पल्स. तर त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा. काय सांगायचं आपल्याला की समजा एक वायर आहे जी तुमच्या एका रिजिड सपोर्टला हँग केलेली आहे. कशी? अशी. एक रिजिड सपोर्टला हँग केली आणि काय केलं, या वायरला ना वेट अटॅच केलं. काहीतरी वेट अटॅच केलं. वेट किती आहे? m/g. हे एवढ्याचं वेट आहे किंवा याचं स्मॉल m घेऊया आपण, शॉर्ट अँड स्वीट. काय केलं, केस अशी आहे तुमची की तुमची काय केली आहे, L लेंथ एवढी वायर आहे, कॅपिटल L एवढी लेंथ एवढी वायर आहे आणि त्याला आपण ना काहीतरी वेट लावले. आणि हा वेट लावलं याचा अर्थ काय झाला की तुमचा फोर्स ॲक्ट झाला. कसा? डाऊनवर्ड डायरेक्शनला. आणि कसं आहे, लेन्थशी पॅरलल आहे. लेन्थशी पॅरलल कसा म्हणतो मी की तुमचा फोर्स देखील असा होतो ॲक्ट. फोर्स देखील असा ॲक्ट होतो म्हणजे त्या लेन्थशी बरोबर पॅरलल आहे. मग आता काय होतं की अशा सेशन्समध्ये तुमची वायरची ना लेंथ वाढते आणि ती केवढी झाली असं समजूया की L एवढी. काय म्हटलं मी की ह्याला वेट लावलंय आणि या वेटमुळं काय झालं की तुमची बॉडी काहीतरी त्याच्यात स्ट्रेच तयार झाला. तुमची वायरची लेंथ वाढली. केवढी? स्मॉल L एवढी. मग आता टोटल लेंथ किती झाली? कॅपिटल L प्लस स्मॉल L. ठीक आहे. मग आपल्याला काय काढायचं आता, अशा केससाठी ना आपल्याला वायरसाठी यंग मॉड्युलस काढायचं. यंग्स मॉड्युलस. मग आता यंग्स मॉड्युलसची डेफिनेशन काय आहे? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. मग आता लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस काढण्यासाठी काय लागणार आपल्याला? फोर्स पर युनिट एरिया. बरोबर. हां, मग फोर्स आपल्याला माहिती आहे mg. आणि असं कन्सिडर करूया की याची स्मॉल r एवढी काय आहे, क्रॉस सेक्शन एरियाची रेडियस आहे. मी टेन्साईल स्ट्रेस किंवा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसच्या बाबतीत म्हटलं होतं की तुमचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तुम्ही घेता कन्सिडरेशनमध्ये. मग तुम्हाला हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घ्यावा लागेल. मग त्याच्यावरून तुम्हाला फोर्स मिळेल, एरिया मिळेल. ठीक आहे. आता उरला प्रश्न स्ट्रेनचा. बॉईज आहे ना की झोपलं? काय करायचं आहे? स्ट्रेनचा प्रश्न आला. स्ट्रेन काय?
चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. मग चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे ज्या ज्या क्वांटिटीज लागतील त्या सगळ्या आहेत सध्या. यंग्स मॉड्युलस काढण्यासाठी जे जे लागल ते सगळं आहे ना आता आपल्याकडं. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस काढण्यासाठी फोर्स आहे, एरिया आहे. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन काढण्यासाठी चेंज इन लेंथ आहे, ओरिजिनल लेंथ आहे. मग यांचा फक्त आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. सो काय करूया, पहिल्यांदा ह्याचा आधी डायग्रामॅटिकली काही कन्स्ट्रक्शन सांगून देऊया आपण. ही डायग्राम तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी काढा, गरज नाही आहे परीक्षेत काढण्याची किंवा दाखवण्याची. काढताय की सांगू? तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी काढा, ही डायग्राम काढायची गरज नाही आहे. छोटीशीच काढा, जास्त काय गरजेचं नाही. तुम्हाला फक्त एक्सप्रेशन लिहिताना कामाला येईल एवढंच पाहिजे आपल्याला. हे स्मॉल एम आहे इथं. झाले? लिहा. कन्सिडर वेट mg, स्मॉल एम इंटू जी म्हणतो त्याला, mg. कन्सिडर वेट mg अटॅच्ड टू वायर let r be, let small r, let r be radius of area of cross section, radius of area of cross section of wire let capital L be, let capital L be original length and small l be extension in a wire due to weight. ठीक है. So what we have to find out now, ते लिहू नका. what we have to find out, काय करायचं आपल्याला, एक्सप्रेशन काढायचं आहे. त्या एक्सप्रेशनसाठी ह्याच्यावर जास्त कोणी क्वेश्चन्स एक्सप्रेशन्स नाही विचारत, पण प्रॉब्लेम्सवर पॉसिबिलिटी आहे. ह्याच्यावर प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात. सो पहिला काय काढायचं आपल्याला यंग्स मॉड्युलस काढण्यासाठी, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. कसं म्हणतो आपण, फोर्स पर युनिट एरिया, म्हणजे फोर्स पर युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग फोर्स काय तुमचा, वेट. तुम्ही काय केलाय, वेट अटॅच केलाय त्याला mg, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती होणार, पाय इंटू आर स्क्वेअर. का, वायरचं तुमचं सर्क्युलर क्रॉस सेक्शन असते आणि सर्कलचा एरिया कसं करतात, पाय इंटू आर स्क्वेअर. हे आलं पार्ट लक्षात. हा एक पॉईंट झाला. दुसरा, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन कसा करतात, चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. तुमचा चेंज किती झाला आहे, स्मॉल एल एवढा, आणि ओरिजिनल लेंथ किती आहे, कॅपिटल एल. आता यंग्स मॉड्युलस काढायचं आहे. यंग्स मॉड्युलस काय सांगतो तुम्हाला, की डेफिनेशन कशा आहे, इट इज अ रेशिओ ऑफ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. ठीक आहे. मग आता आपल्याकडे व्हॅल्यू आहे, स्ट्रेस काय, mg अपॉन पाय आर स्क्वेअर, mg अपॉन पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय चेंज इन लेंथ किती आहे, l डिवायडेड बाय कॅपिटल एल. आता इथं काय,
डिवायडरचा डिवायडर, डिव्हिजनची डिव्हिजन केली किती न्यूमरेटरला जाते. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर घेतल्यानंतर तो न्यूमरेटरला जातो. मग आता हे काय होतं फॉर्म्युला तयार, MgL डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर स्मॉल एम. एवढा यंग्स मॉड्युलसचा छोटासा फॉर्म्युला आहे आणि ह्याच्यावर तुमचे प्रॉब्लेम्स असतात. सो फॉर्म्युला लिहून घ्या. डन. खाली एक कमेंट लिहा, इट एक्झिस्ट इन सॉलिड. इट एक्झिस्ट इन सॉलिड. इट एक्झिस्ट इन सॉलिड. आता जो आपण यंग्स मॉड्युलस काढलाय ना तो फक्त सॉलिडसाठी एक्झिस्ट होतो. लिक्विड किंवा एअरसाठी आपण हा कन्सिडर करत नाही यंग्स मॉड्युलस. सो आज आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे पॉईंट्स कव्हर करून घेऊया. आज काय काय बघितलं आपण की व्हॉल्यूम स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेन बघितलं आहे. त्यानंतर शेअरिंग स्ट्रेस, शेअरिंग स्ट्रेन. ओके. त्यानंतर हुक्स लॉचा आपण बघितला की विदिन इलॅस्टिक लिमिट द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. आणि काय बघतो आता आपण इलॅस्टिक किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मग त्यातला पहिला बघितला आपण यंग्स मॉड्युलस, जो तुमच्या ऑब्जेक्टची ज्यावेळी लेंथ चेंज होत असते त्यावेळेचा बघितलेला आहे. ठीक आहे. मग आपण नेक्स्ट लेक्चरला काय बघूया की बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ठीक आहे. थांबूया आज. नेक्स्ट लेक्चरला बघू उरलेलं.